श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, झाडाला पाणी कमी पडलं की पानं गळून पडत असतात. तसंच माणसाकडे पैसा कमी पडला की नाती गळून पडतात. झाडाला पाणी कमी पडलं की त्याची हिरवळ हळूहळू ओसरते. आधी पानं कोमेजतात, मग एक एक करून ती गळून पडतात. त्या झाडाचं दुःख कुणाला दिसत नाही, कारण ते शांतपणे सगळं सहन करत असते. अगदी तसंच काहीच माणसांचं आयुष्य असतं. माणसाकडे पैसा कमी पडला की नात्यांची खरी परीक्षा सुरू होत असते. जे कालपर्यंत आपले होते तेच आज दूर जाऊ लागतात. बोलण्यातला ओलावा हा कमी होतो, भेटी टाळल्या जातात आणि आपुलकी हळूहळू गळून पडते. श्रोते हो, गरजेच्या वेळी हात पुढे करणारे फार कमी उरतात. बाकीच्या फक्त आठवणी बनून राहतात. श्रोते हो, पैशामुळे माणसांची किंमत ठरत नसते, पण समाजात त्याच पैशामुळं नात्यांची ओळख ठरत असते. आणि ही खरी शोकांतिक आहे. दुःख हे असतं की माणूस बदललेला नसतोय, परिस्थिती बदललेली असते, पण लोक मात्र माणसालाच दोष देतात. श्रोते हो, जसं झाड पुन्हा पाणी मिळालं की नव्या पालवीनं भरतं ना, अगदी तसंच माणूस ही परिस्थितीवर मात करून उभा राहत असतोय. पण गळून पडलेली पानं ही परत येत नाहीत. आणि पैशासाठी तोडलेली नातीही ही फार कवचित खऱ्या अर्थानं जुळत असतात. त्यामुळे पैसा नसताना साथ देणारी नातीच ही खरी असतात. बाकी सगळं फक्त गरजेपुरतं असतं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही स्टोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणसाचे कपडे फाटले तर ते शिवता येतात, पण विचारच फाटके असतील तर आयुष्याच्या चिंध्या होतात. काय बोलावं हे ज्ञान ठरवतं, कसं बोलावं हे कौशल्य ठरवतं, किती बोलावं हे दृष्टिकोन ठरवतं. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हा आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असतं. दिवसभर काय काय केलं, कुणाला किती वेळा रागावलो, कुणाचं मन दुखावलं, कुणावर ओरडलो, कुणाला आनंद दिला, कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं, काय नको तसं वागलो, काय हवं तसं वागलो वगैरे गोष्टींचा विचार करणं, त्या टिपणं म्हणजे स्वतःच्या अंतरंगाचा सेल्फी असतो. चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड बोलत असला तरी तो एक दिवस आपल्यासाठी आजार बनेल. पण चांगला माणूस कितीही परखड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनवू शकतो. यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात, एक सहनशीलता आणि दुसरं हास्य. कारण हास्य त्याचा प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. जीवनात जलद गतीनं मिळणारं यश अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारं यश आपलं व्यक्तिमत्व तयार करतं. सन्मान प्रत्येक व्यक्तीला आवडतच असतो, पण तो प्रत्येकाला मिळतोच असं नाही. आपल्यातील क्षमता जगाला सिद्ध करून दाखवली तर मात्र जग नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. मनासारखं दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस हे सोसावे लागतात. जिथं सगळं संपलं याची जाणीव होते, तिथं पाठीवर पडणारा अलगद हात देवापेक्षा कमी नसतो. अंदाज ही मनाची कल्पना आहे आणि अनुभव जीवनाची शिकवण आहे. कोणत्या वयात शिकावं, कोणत्या वयात कमवावं हे शौक नाही, परिस्थिती ठरवते. समाधान असेल तर पैसा सुख देतो, नाही तर कितीही मिळवला तरीही कमीच पडतो. लहान मूल मातीच्या गोळ्यासारखे असतात. पालक जसं त्यांना आकार देतील तसं ते घडत असतात.
मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सगळे तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे. हे जीवनाचं सत्य आहे. आयुष्यात जो धडा रिकामा पोट, रिकामा खिसा आणि वाईट वेळ शिकवते, तो धडा कोणती युनिव्हर्सिटी किंवा शाळा सुद्धा शिकवू शकत नाही. क्षितिजापाशी झुकतं ते आकाश असतं. आसवानी जोडलं जातं ते प्रेम असतं. क्षणोक्षणी रंग बदलतं ते जीवन असतं. आणि सुख दुःखाची देवाणघेवाण जिथं असते तेच मनापासून जुळलेलं नातं असतं. ज्याला दोन हातांची किंमत समजली, तो नशिबाच्या पायावर कधीच लोटांगण घालत नाही. खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हारलेलं केव्हाही चांगलं. कारण जे खऱ्या मार्गावर चालतात ते कायम रुबाबात असतात. एकटा माणूस कधीच एकटा नसतो. त्याच्यासोबत खूप अनुभव असतात, कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो. आयुष्यात आपल्याला काही मिळवायचं असेल तर नम्र आणि लीन असण्याबरोबर आडकाठी करणाऱ्याकडे दुर्लक्ष करणं हे गरजेचं असतं. जसं विहीर खणताना आवाढव्य दगडांना दुर्लक्षित करून सर्वांचं लक्ष त्याखाली खळखळणाऱ्या झराच्या पाण्याकडे असतं, आणि त्याच विहिरीतून पाणी काढताना बादलीला झुकावं लागतं, तेव्हाच मधुर पाणी मिळतं. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आपल्या जवळील काही चांगलं आपण गमावलं तर वाईट वाटून घेऊ नका. जर आपण काही गमावू शकतो तर त्यापेक्षाही चांगलं प्राप्त नक्कीच मिळवू शकतो, पण संयम मात्र बाळगावा. कोणी आपल्याला फसवलं या दुःखापेक्षा आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद काही वेगळा असतोय. लख उजेडात चालताना सहाय्य करण्यासाठी भेटणारे अनेक जण असतात, पण अशा लोकांचा शोध घ्या जे तुम्हाला अंधारातही साथ देणारे असतील. रुळलेल्या वाटेनं जाणारे बरेच असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशीबवान तर सर्वच असतात, नशिबाला बदलवणारा एखादाच असतो. जिंकणारे बरेच असतात, पण हारून जिंकणारा एखादाच असतो.